असं आहे की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या काही दिवसात ऑइल कंपन्यांनी आम्हाला जो पुरवठा होतो त्याच्या पेमेंटच्या टर्म्स बदललेल्या आहेत आणि आम्हाला क्रेडिट संपूर्णतः बंद करून ॲडव्हान्स पेमेंटवर टाकलेलं आहे. हेही ॲक्सेप्ट केलं आम्ही, परंतु बँकांची सुट्टी ज्या दिवशी असते त्या दिवशी आम्ही पैसे बँकेमध्ये भरू शकत नाही व ट्रान्सफर करू शकत नाही. आता या आठवड्यामध्ये अशा आज सुट्टी आहे, शनिवारी सुट्टी आहे, रविवारी सुट्टी आहे, अशा दिवशी आम्हाला पैसे सरकारला ट्रान्सफर करता, ऑइल कंपन्यांना ट्रान्सफर करता येणार नाही आहेत आणि त्यामुळे सप्लाय होणार नाही. त्या दृष्टिकोनातून तसं अडचण होऊ नये पुरवठ्यामध्ये, यासाठी आम्ही शासनाला, मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनाला विनंती केलेली आहे. तसंच ऑइल कंपन्यांनाही पत्र दिलेलं आहे की या अशा परिस्थितीमध्ये सुट्टीच्या दिवशी तुम्ही उधारी द्यावी आणि ते पैसे नेक्स्ट बँकिंग डेला तुम्हाला आम्ही भरायला तयार आहोत. हे जर ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर मात्र परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते. सद्यस्थिती नेमकी काय? आज राज्यामध्ये साधारण किंवा देशभरामध्ये सुमारे 25% पंप ड्राय आहेत.